सोशल मीडियावर अनेकदा असा दावा केला जातो की भारतीय लष्करातील कुत्र्यांनी आपली सेवा पूर्ण केली की त्यांना गोळी घालून मारलं जातं। पण या मागचं खरं सत्य काय आहे हेच आपण सविस्तर बघणार आहोत। नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com। मंडळी, कुत्रा हा माणसाचा सर्वात विश्वासू मित्र आहे असे म्हटले जाते। शत्रूचा शोध घेण्यासाठी भारतीय लष्करही याचा वापर करते। भारतीय लष्करामध्ये भरती होणारे हे कुत्रे काही साधे सुधे नसतात। लॅब्राडॉर, जर्मन शेपर्ड आणि बेल्जियन यासारख्या जातींच्या या कुत्र्यांना लष्करात रँक आणि नावं दिली जातात। लष्करात येणारा प्रत्येक कुत्रा हा उच्च वंशाळीचा असतो। त्यांच्या रक्तातील गुणवत्ता, शारीरिक क्षमता आणि बुद्धिमत्ता तपासूनच त्यांची निवड केली जाते। एक श्वान साधारणतः 6 ते 9 महिन्यांचे असताना त्यांचे ट्रेनिंग सुरू होते। यामध्ये ट्रेनिंगच्या सुरुवातीला श्वानाला त्याच्या हँडलरच्या प्रत्येक शब्दावर आणि इशाऱ्यावर नाचायला शिकवले जाते। जोपर्यंत हँडलर आदेश देत नाही तोपर्यंत समोर मांस ठेवले तरी हे श्वान त्याला स्पर्श करत नाही। हे कुत्रे जमिनीवर पडलेला सूक्ष्म वास किंवा हवेतील गंधाचा मागोवा घेण्यात माहिर असतात। शत्रू जंगलात लपला असेल किंवा पळून जात असेल तर तो मागे काहीतरी खुणा सोडतो, जसे की घाम, कपड्याचे तंतू किंवा रक्ताचे थेंब। मानवाला हे वास कधी समजत नाही, पण हे कुत्रे त्या वासाची एक अदृश्य साखळी तयार करतात आणि अनेक किलोमीटर पर्यंत शत्रूचा पाठलाग करतात। पण याच कुत्र्यांची सेवा संपल्यानंतर त्यांना मारले जाते। लष्कराच्या या वागणुकीबाबत अनेक प्रकारचे आरोपही केले जातात। त्याला अमानवी काम देखील म्हटलं जातं। पण भारतीय लष्कर खरंच कुत्र्यांना गोळी घालत ठार करते का? 2015च्या आधी या कुत्र्यांच्या नशिबी निवृत्तीनंतर इच्छा मरण यायचं हे खरं आहे। ही प्रथा इंग्रजांच्या काळापासून सुरू होती। त्यामागचं मुख्य कारण म्हणजे सुरक्षितता हे होतं। लष्कराला भीती असायची की या कुत्र्यांना लष्कराच्या गुप्त जागांची आणि तळाची पूर्ण माहिती असते। त्यामुळे निवृत्तीनंतर जर हे कुत्र चुकीच्या माणसाच्या हाती लागले तर देशाच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो। तसेच हे कुत्रे खूप आक्रमक असतात, त्यामुळे त्यांना सामान्य घरात दत्तक देणंही तेव्हा कठीण वाटायचं। पण 2015 मध्ये काळ बदलला आणि भारतीय लष्कराने हा अमानवी नियम मुळापासून उपटून टाकला। केंद्र सरकार आणि दिल्ली हायकोर्टाच्या हस्तक्षेपानंतर कुत्र्यांना मारण्याची ही प्रथा पूर्णपणे बंद करण्यात आली। आता निवृत्तीनंतर या कुत्र्यांना गोळी घातली जात नाही तर त्यांचा सन्मान केला जातो। 7-8 वर्षाच्या कठीण सेवेनंतर जेव्हा हे कुत्रे निवृत्त होतात तेव्हा त्यांना उत्तर प्रदेशातील मेरठ येथील विशेष वृद्धाश्रमात पाठवलं जातं। तिथे या मुख्य सैनिकांची एखाद्या निवृत्त अधिकाऱ्याप्रमाणे काळजी घेतली जाते। आजच्या काळात इच्छा मरण फक्त त्याच प्राण्यांना दिलं जातं जे असाध्य आजाराने त्रस्त आहे आणि त्यांच्या वेदना उपचार करूनही कमी होत नाही। ज्या सैनिकांनी त्यांच्या सोबत वर्षानुवर्षे काम केले असते ते अनेकदा त्यांना भेटायला येतात। जगातील इतर देशांचा विचार केला तर अमेरिका, जपान आणि रशियामध्ये आता निवृत्त लष्करी कुत्र्यांसाठी कडक कायदे आहेत। अमेरिकेत लोक या कुत्र्यांना अभिमानाने दत्तक घेतात, तर जपानमध्ये त्यांच्यासाठी खास हॉस्पिटल्स आहेत। भारतामध्येही आता कर्नाटक आणि पश्चिम बंगाल सारख्या राज्यात या कुत्र्यांना दत्तक घेण्याची सोय सुरू झाली आहे। मंडळी, या कुत्र्यांचे आयुष्य सामान्य कुत्र्यांपेक्षा निम्म असतं, कारण ते सतत तणावाखाली आणि कठीण परिस्थितीत देशाचे रक्षण करत असतात। यामध्ये 300हून अधिक अशा कुत्र्यांची नावे आहेत ज्यांनी सीमेवर आणि दहशतवाद विरोधी मोहिमांमध्ये आपले प्राण गमावले होते। यापुढे जर तुम्हाला कोणी म्हटलं की लष्कर कुत्र्यांना गोळ्या घालतं तर त्यांना हे सत्य नक्की सांगा। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या वेद.com या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।